नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबासाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेल्या अनेक महिन्यापासून कर्जमाफीबाबत विविध चर्चा सुरू आहेत आणि अनेक शेतकरी एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. नेमकी कर्जमाफी कधी मिळणार, कोण पात्र ठरणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी लाभ मिळू शकतो. आज आपण याच विषयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच व्हिडिओ सोडला तर महत्त्वाची माहिती तुमच्याकडून चुकू शकते. आता शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर खर्चामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढलेला आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफी किंवा आर्थिक मदतीची कोणतीही बातमी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरते. मागील काही वर्षांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले. काही शेतकऱ्यांनी वेळेवर परतफेड केली, तर काहींना नैसर्गिक संकटे, बाजारभावातील चढउतार आणि आर्थिक अडचणीमुळे कर्जाची परतफेड करणे कठीण झाले. त्यामुळे कर्जमाफीबाबत अपेक्षा वाढलेल्या दिसून येतात. मात्र इथे गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा काही व्हिडिओमध्ये विविध दावे केले जातात, परंतु कोणतीही माहिती खरी मानण्यापूर्वी तिची अधिकृत पडताळणी करणे आवश्यक आहे. सरकारकडून अधिकृत शासन निर्णय, अधिसूचना किंवा विभागीय आदेश जाहीर झाल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित मानली जाते. तरी देखील सध्या सुरू असलेल्या चर्चानुसार काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वप्रथम तुमचे बँक खाते सक्रिय असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा योजना मंजूर झाल्यानंतर रक्कम थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा केली जाते. त्यामुळे खाते बंद असेल, आधार लिंक नसेल किंवा KYC अपूर्ण असेल तर अडचणी निर्माण होऊ शकतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे. आज जवळपास सर्व सरकारी योजनांमध्ये आधार प्रमाणीकरण आवश्यक झाले आहे. त्यामुळे तुमचे आधार आणि बँक खाते योग्यरित्या जोडलेले आहे की नाही हे एकदा तपासून घ्या. तिसरी बाब म्हणजे जमीन नोंदी, 7/12 उतारा, 8 उतारा किंवा इतर महसूल कागदपत्रे अद्ययावत असणे गरजेचे आहे. अनेक वेळा नावातील चुका, वारस नोंदी किंवा जमिनीच्या तपशिलीतील विसंगतीमुळे लाभार्थी पडताळणीमध्ये अडथळे निर्माण होतात. शेतकरी बांधवांनो, सध्या अनेक ठिकाणी फार्मर ID, eKYC आणि विविध डिजिटल नोंदणी प्रक्रियांवर भर दिला जात आहे. त्यामुळे संबंधित नोंदी पूर्ण आहेत का हे देखील तपासणं आवश्यक आहे. आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळू शकतो. याबाबत अंतिम निर्णय संबंधित शासनाकडून जाहीर केला जातो. मात्र पूर्वीच्या योजनेचा विचार केला तर सामान्यतः पीक कर्ज घेतलेले, पात्रतेच्या निकषात बसणारे आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण असलेले शेतकरी लाभार्थी म्हणून विचारात घेतले जात आहेत. काही वेळा उत्पन्न मर्यादा, जमीन धारणा, कर्जाचा प्रकार, कर्जाची तारीख, बँकेचा प्रकार किंवा इतर निकष लावले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक योजनेचे नियम वेगळे असू शकतात. शेतकरी बांधवांनो, अनेकांना असा प्रश्न पडतो की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? कारण अनेक शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज फेडलेले असतात. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर, अनुदान किंवा वेगळ्या प्रकारची मदत दिली जाऊ शकते. याबाबतही वेळोवेळी चर्चा होत असते. खरं पाहिलं तर शेती हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी रोगराई. या सर्व संकटाचा सामना करत शेतकरी शेती टिकवून ठेवतो. त्यामुळे आर्थिक मदत, कर्जमाफी, पीक विमा आणि अनुदान या योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरतात. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शेतकरी सध्या कर्जमाफीबाबतच्या पुढील निर्णयाची वाट पाहत आहेत. काही ठिकाणी लाभार्थी पडताळणी सुरू असल्याची चर्चा आहेत, तर काही ठिकाणी विविध कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे सांगितले जात आहेत. मात्र लक्षात ठेवा, कोणतीही माहिती अंतिम मानण्यापूर्वी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक कृषी कार्यालयात खात्री करून घ्या. आता पुढे पाहणार आहोत कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि शेतकऱ्यांनी आत्ताच कोणती तयारी करून ठेवली तर भविष्यात कोणत्याही योजनेचा लाभ मिळणे सोपे जाईल. शेतकरी बांधवांनो, पार्ट 1 मध्ये आपण कर्जमाफीबाबत सुरू असलेल्या चर्चेची पार्श्वभूमी आणि शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे याबद्दल माहिती घेतली. आता या भागामध्ये आपण अधिक सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांनी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या बाबींची पडताळणी होऊ शकते. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, कोणती योजना असो, सरकारकडून लाभ देताना लाभार्थ्याची पडताळणी केली जाते. त्यामुळे कागदपत्रे व्यवस्थित असणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड. तुमचे आधार कार्ड अद्ययावत आहे का? त्याचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता योग्य आहे का? अनेक वेळा नावातील छोट्या चुकासुद्धा मोठ्या अडथळा निर्माण करतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते. तुमचे खाते सक्रिय आहे का? खाते आधारशी लिंक आहे का? मोबाईल नंबर अपडेट आहे का? हे तपासून घ्या, कारण भविष्यात कोणतीही रक्कम जमा झाली तर त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येणे आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे 7/12 उतारा. जमिनीची नोंद तुमच्या नावावर योग्य प्रकारे आहे का? वारस नोंदी प्रलंबित नाहीत ना?
जमिनीच्या क्षेत्रफळाबाबत काही विसंगती नाहीत ना, हे तपासणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनो, आज अनेक योजना डिजिटल पद्धतीने राबवल्या जात आहेत. त्यामुळे ऑनलाईन नोंदणी, KYC, फार्म नोंदणी सारख्या गोष्टी पूर्ण करणे महत्त्वाच्या झाल्या आहेत. आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो, तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का? जर असेल तर कमेंटमध्ये हो लिहा. जर नसेल तर शक्य तितके लवकर बँकेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करा. कारण अनेक वेळा लाभ मंजूर झाल्यानंतर फक्त तांत्रिक कारणांमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहतात. आता कर्जमाफीच्या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बाब समजून घेऊया. काही शेतकरी पीक कर्ज घेतात आणि ते शेतीसाठी वापरतात. काही वेळा इतर कारणासाठी कर्जाचा वापर झाल्याच्या नोंदीही आढळतात. त्यामुळे कर्जाचा प्रकार आणि कर्जाचे उद्देश याची पडताळणी केली जाऊ शकते. याशिवाय संबंधित बँकेतील कर्ज खाते सक्रिय आहे का, कर्जाची रक्कम किती आहे, थकबाकी किती आहे आणि कर्ज कोणत्या कालावधीत घेतले आहे यासारख्या गोष्टीही महत्त्वाच्या ठरू शकतात. शेतकरी बांधवांनो, सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी विविध योजनांच्या लाभाची वाट पाहत आहेत. कर्जमाफी, पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी आणि इतर अनेक योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत असते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक योजनेचे निकष वेगळे असतात. एकाच योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी दुसऱ्या योजनेसाठी पात्र असतील असे नाही. म्हणून कोणतीही माहिती ऐकल्यावर घाईघाईत निष्कर्ष काढू नका. अधिकृत यादी प्रसिद्ध झाल्यानंतरच अंतिम निर्णय समजतो. आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, काही शेतकरी असा प्रश्न विचारतात की आम्ही नियमितपणे कर्ज भरले, मग आम्हाला काय फायदा? हा प्रश्न योग्य आहे, कारण वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे योगदान देखील महत्त्वाचे आहे. अनेक वेळा सरकार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर योजना, व्याज सवलत किंवा इतर प्रकारच्या मदतीची घोषणा करू शकतो. म्हणून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम आता वेग घेत आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी, ज्वारी आणि इतर पिकांची पेरणी अनेक भागात सुरू आहे. अशा वेळी आर्थिक मदत मिळणे म्हणजे मोठा दिलासा असतो. बियाणे खरेदी, खते, औषधे, सिंचन खर्च, मजुरीसाठी मोठी रक्कम लागते. त्यामुळे कोणतीही योजना जाहीर झाली तर तिचा लाभ योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्ही कोणते पीक घेत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील परिस्थिती वेगळी आहे. काही भागात अतिवृष्टी झाली आहे, काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे, तर काही भागात आधीच पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. मित्रांनो, कोणतीही योजना आली की अफवा देखील मोठ्या प्रमाणावर पसरतात. कधी 2 लाख रुपये जमा होणार तर कधी लगेच पैसे येणार अशी यादी तयार झाली अशी माहिती फिरत असते. मात्र अशा कोणत्या माहितींवर आंधळा विश्वास ठेवू नका. अधिकृत शासन निर्णय, अधिकृत संकेतस्थळ आणि संबंधित विभागाची माहिती यांनाच प्राधान्य द्या. यामुळे चुकीच्या अपेक्षा निर्माण होणार नाही आणि योग्य माहिती तुमच्यापर्यंत मिळेल. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसात कोणती तयारी करावी, कोणत्या कार्यालयात चौकशी करावी आणि भविष्यात कोणत्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. शेतकरी बांधवांना आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. कारण अनेक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आमचं नाव पात्र यादीमध्ये आहे की नाही आणि आम्हाला कर्जमाफीचा लाभ नेमका कधी मिळणार. तर याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली आहे, आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे, KYC पूर्ण आहे आणि कर्जाची माहिती बँक रेकॉर्डमध्ये योग्य प्रकारे अपडेट आहे, अशा शेतकऱ्यांना सर्वात आधी लाभ देण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. यांमध्ये विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते आणि नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ किंवा इतर कृषी संकटामुळे कर्ज फेडण्याची अडचण आल्या होत्या, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आता अनेक शेतकरी मित्र विचारत आहेत की 2 लाख रुपयांची कर्जमाफी नेमकी कशी मिळणार. तर शेतकरी बांधवांनो, ही रक्कम तुमच्या हातात रोख स्वरूपात दिली जाणार नाही. ज्या बँकेमधून तुम्ही पीक कर्ज घेतलेले आहे त्या बँकेच्या कर्ज खात्यामध्ये सरकारकडून थेट समायोजन केले जाईल. म्हणजे तुमच्या कर्जाची बाकी रक्कम कमी होईल किंवा पात्रतेनुसार पूर्णपणे माफ केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नवीन कर्ज घेण्यासाठी पात्रता मिळेल आणि आगामी खरीप तसेच रब्बी हंगामासाठी आर्थिक मदत मिळेल. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले होते. उत्पादन खर्च वाढला होता, बाजारभाव अपेक्षेप्रमाणे मिळत नव्हता आणि त्यांच्यातच हवामानाचा मोठा फटका बसत होता. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट आलं होतं. याच पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्याची माहिती विविध माध्यमातून समोर आली आहे. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सोशल मीडियावर किंवा काही यूट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जाणाऱ्या प्रत्येक माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत शासन निर्णय, GR, बँकेकडून मिळालेल्या सूचना आणि कृषी विभागाची अधिकृत माहिती यावर विश्वास ठेवा. कारण अनेक वेळा आज पैसे येणार, उद्या खात्यात जमा होणार, रात्रीपर्यंत 2 लाख रुपये मिळणार अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होतात, पण प्रत्यक्षात त्या अधिकृत नसतात. म्हणून कोणतीही माहिती मिळाल्यानंतर तिची खात्री करून घ्या. आता पुढे आपण त्या शेतकऱ्याबद्दल बोलणार आहोत ज्यांना लाभ मिळण्यामध्ये काही अडचण येऊ शकतात. सर्वात पहिली अडचण म्हणजे आधार लिंकिंग. जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसेल
तर अनेक योजनांचे पैसे अडकू शकतात। त्यामुळे सर्वप्रथम तुमचं आधार आणि बँक खाते लिंक आहे की नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ई-KYC। अनेक शेतकरी बांधवांनी अजूनही ई-KYC पूर्ण केलेली नाही। अशा परिस्थितीत तुमचं नाव लाभार्थी यादीत अजूनही पैसे जमा होण्यात विलंब होऊ शकतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खात्याची स्थिती। जर तुमचे खाते बंद असेल, निष्क्रिय असेल किंवा त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर लाभाची रक्कम जमा होण्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात। म्हणून आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन त्याची माहिती अपडेट आहे की नाही हे तपासून घ्या। मित्रांनो, आता जिल्ह्याने माहितीबाबत बोलूया। ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात लाभ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्या जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांनी आपल्या कागदपत्रांची तयारी ठेवावी। तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे। तर आधार कार्ड, रेशन कार्ड, 7/12 उतारा, अट उतारा, बँक पासबुक, मोबाईल नंबर, कर्ज खात्याची माहिती, ई-KYC पावती असल्यास जर असेल तर ही सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवली तर कोणतीही पडताळणी प्रक्रिया सोपी होईल। शेतकरी बांधवांनो, आता आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे। काही ठिकाणी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतंत्र प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे। यामागचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलं त्यांनाही प्रोत्साहन मिळावं। कारण अनेक वेळा कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होते। त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीचा विचार केला जात असल्याचे विविध स्तरावर बोललं जात आहे। मित्रांनो, खरीप हंगाम सुरू झाला आहे। बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे। अशा वेळी जर कर्जमाफीचा लाभ मिळाला तर अनेक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो। परंतु पुन्हा एकदा सांगतो, अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम माहिती निश्चित मानावी। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। जर तुम्हाला तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये आहे का नाही हे तपासायचं असेल तर संबंधित बँक, कृषी विभागाने किंवा अधिकृत शासन पोर्टलवर माहिती तपासा। मित्रांनो, काही शेतकरी विचारत आहेत की जर आमचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर काय होणार। अशा परिस्थितीत सरकारने ज्या मर्यादेपर्यंत लाभ मंजूर केला असेल त्या मर्यादेपर्यंतच मदत मिळू शकते। उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागू शकते। मात्र याबाबतची अंतिम अट शासन निर्णयामध्ये स्पष्ट केली जाते। त्यामुळे अधिकृत आदेश आल्यानंतरच निश्चित माहिती मिळेल। आता पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण विविध योजनांबद्दल हालचाली सुरू असल्याचं दिसून येत आहे। पीक विमा, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना आणि कर्जमाफी या सर्व योजनांकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले मोबाईल नंबर अपडेट ठेवावेत, कारण अनेक वेळा बँक किंवा शासनाकडून SMS द्वारे माहिती दिली जाते। जर मोबाईल नंबर बदलला असेल तर तो त्वरित अपडेट करून घ्या। शेतकरी बांधवांनो, शेवटी एक महत्त्वाचा संदेश, कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊन नाव यादीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करू नका। सरकारी योजनांमध्ये पात्रता आणि कागदपत्रे ही नोंदीवर आधारित असते। कोणीही एजंट, दलाल किंवा मध्यस्थ तुम्हाला लाभ मिळवून देऊ शकत नाही। अशा फसवणुकीपासून सावध राहा। जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करा। मित्रांनो, आजच्या या माहितीमधून आपण कर्जमाफीबाबत समोर येणाऱ्या विविध घडामोडी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, बँक खात्याची माहिती, पडताळणी प्रक्रिया आणि शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली आहे। पुढील काही दिवसांमध्ये अधिकृत अपडेट्स समोर आल्यास त्यानंतर पुढील प्रक्रिया निश्चित होईल। तोपर्यंत आपले सर्व कागदपत्रे तयार ठेवा, बँक खाते सक्रिय ठेवा, ई-KYC पूर्ण करा आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी आहे आदित्य, तुम्ही पाहतात रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल। तर आता भेटूया लवकरच, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।